सकाळच्या डब्यासाठी काय बनवायचं हा विचार करत असाल तर टेन्शन न घेता झटपट तयार होणारी पौष्टिक आणि चवदार चना डाळ घालून चमचमीत दोडक्याची भाजी आणि त्याबरोबरच झणझणीत दोडक्याच्या शिरांची चटणी या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। नमस्कार, मी वंदना किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार सकाळच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठी चना डाळ घालून चमचमीत दोडक्याची भाजी आणि झणझणीत दोडक्याच्या शिरांची चटणी। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे दोडके घेतले आहेत। दोडके घेताना ताजे आणि मीडियम साईजचे दोडके घ्या, लहान किंवा मोठ्या साईजचे दोडके घेऊ नका। मीडियम साईजच्या दोडक्याची भाजी टेस्टी लागते, त्यामुळे मीडियम साईजचे दोडके घ्या। दोडके मी स्वच्छ धुवून घेतले। आता दोडक्यावरच्या शिरा आपण काढून घेऊया। चाकूने किंवा पिलरने दोडक्यावरच्या शिरा काढून घ्या। इथे मी पिलरने दोडक्यावरच्या शिरा काढून घेत आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने दोडक्यावरच्या शिरा काढून घ्या। आता दोडक्यावरच्या शिरा आपण प्लेट मध्ये काढून घेऊया। शिरा काढलेल्या दोडक्याचं पुढचं आणि मागचं देठ कट करून घेऊया आणि दोडका 3 भागात कट करून घेऊया। त्यानंतर दोडका मीडियम साईजच्या तुकड्यात चिरून घेऊया। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने दोडक्याचे मीडियम साईजचे तुकडे करून घ्या। इथे मी दोडके मीडियम साईजच्या तुकड्यात कट करून घेतले। दोडक्याची भाजी आपण चना डाळ घालून करणार आहोत। त्यासाठी 2 चमचे चना डाळ स्वच्छ धुवून अर्धा वाटी पाण्यात 15 ते 20 मिनिटांपर्यंत भिजवून घेतली। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी कढईचा वापर केला आहे। तुम्ही पातेल्यात किंवा पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता। मीडियम फ्लेमवर कढईत 4 चमचे तेल घेतले। तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा टीस्पून मोहरी फुटल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची। इथे मी कमी तिखट हिरवी मिरची वापरली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिरची सुद्धा वापरू शकता। मीडियम फ्लेमवर लसणाचा कच्चापणा जातो तोवर आपण फोडणी परतून घेऊया। तर इथे मी 1 मिनिटापर्यंत फोडणी परतून घेतली। त्यात आता 1 मीडियम साईज कांदा बारीक चिरून घालायचा। फोडणीत कांदा आपण मिक्स करून घेऊया। मीडियम फ्लेमवर कांदा आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊया। कांद्याचा कच्चापणा जातो तोवर आपण 1 मिनिटापर्यंत कांदा परतून घेऊया। कांदा 1 मिनिटापर्यंत परतून घेतला। त्यात घालूया 2 चिमूट हिंग, अर्धा टीस्पून हळद आणि हिंग कांद्यात मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। आता परत 1 मिनिटापर्यंत कांदा आपण मीडियम फ्लेमवर परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून झालाय। त्यात आता 2 मीडियम साईज टोमॅटो बारीक चिरून घालायचे। कांद्यात टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घेतला। त्यात घालूया चवीनुसार मीठ। कांदा आणि टोमॅटो मध्ये मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। टोमॅटो आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊया। टोमॅटो मी 1 मिनिटासाठी परतून घेतला। त्यात ऍड करूया 2 चमचे भिजवलेली चना डाळ। चना डाळ कांदा आणि टोमॅटोच्या फोडणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा टोमॅटो सोबत चना डाळ 1 मिनिटापर्यंत परतून घेऊया। तर इथे मी 1 मिनिटापर्यंत चना डाळ परतून घेतली। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटांसाठी चना डाळ आपण शिजवून घेऊया। 4 मिनिटं होत आली, झाकण उघडूया। 4 मिनिटापर्यंत वाफेवर चना डाळ छान शिजवून घेतली। दोडक्यापेक्षा चना डाळ शिजायला वेळ लागतो, म्हणून 4 ते 5 मिनिटांसाठी चना डाळ आधी शिजवून घ्या। चना डाळ आता आपण खालीवर करून घेऊया। चना डाळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यात ऍड करूया शिरा काढून मीडियम पीस मध्ये कट केलेले दोडके। मीडियम फ्लेमवर चना डाळ आणि दोडका व्यवस्थित एकजीव करून घेऊया। तर इथे मी दोडका आणि चना डाळ चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतला। तुम्ही सुद्धा या पद्धतीने चना डाळ आणि दोडका व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर दोडका आपण 7 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेऊया। तर इथे मी स्लो फ्लेमवर 8 मिनिटापर्यंत दोडका आणि चना डाळ शिजवून घेतली। आता झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता पाण्याचा थेंब न टाकता दोडक्याला सुटलेल्या पाण्यातच आपण दोडका आणि चना डाळ शिजवून घेतली। आता बघूया चना डाळ व्यवस्थित शिजली की नाही। तुम्ही बघू शकता बोटाने प्रेस केल्यावर चना डाळ मॅश होते। यापेक्षा जास्त चना डाळ आपल्याला शिजवायची नाही। त्यात आता घालूया 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड। आता दोडक्यात घातलेलं शेंगदाणा कूट आणि सुके मसाले स्लो फ्लेमवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता दोडक्यात शेंगदाणा कूट आणि लाल तिखट घातल्याबरोबर दोडक्याची भाजी मस्त चमचमीत दिसू लागली। तर इथे मी दोडक्यात शेंगदाणा कूट आणि लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेतलं।
जर तुम्हाला दोडक्याची भाजी सुकी हवी असेल तर यात पाणी ऍड करू नका, पण इथे मी दोडक्याची रस्सा भाजी बनवणार आहे, त्यासाठी अर्धा वाटी पाणी ऍड केलंय। पाणी घातल्यानंतर दोडका भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अर्ध्या वाटीपेक्षा जास्त पाणी घालू नका, नाहीतर दोडक्याची भाजी टेस्टी लागणार नाही। आता झाकण लावून स्लो फ्लेमवर 2 मिनिटांसाठी आपण एक वाफ घेऊया। तर इथे मी स्लो फ्लेमवर 2 मिनिटांसाठी मसाल्यांसोबत दोडके शिजवून घेतले। आता झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता चमचमीत रश्याची चना डाळ घालून दोडक्याची भाजी तयार झाली आहे। दोडका चना डाळ भाजी खालीवर करून घेऊया। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर दोडक्याच्या भाजीत मिक्स करून घेऊया। कोथिंबीर मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा। तयार झाली पौष्टिक चवदार चमचमीत दोडक्याची रस्सा भाजी। या पद्धतीने दोडका भाजी बनवून बघा, खूप टेस्टी लागते। दोडक्याची भाजी तुम्ही टिफिनसाठी, दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। पौष्टिक चवदार दोडका भाजी नक्की ट्राय करा। आता आपण बनवूया दोडक्याच्या शिरांची चटणी। दोडक्याच्या शिरांची चटणी लोखंडी ताव्यात बनवा। मीडियम फ्लेमवर लोखंडी ताव्यात 1 चमचा तेल घेतलंय, त्यात दोडक्याच्या शिरा ऍड करायच्या। मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत दोडक्याच्या शिरा आपण खालीवर करून तेलावर भाजून घेऊया। या पद्धतीने तेलावर दोडक्याच्या शिरा भाजल्याने चटणीला खूप छान टेस्ट येते। तुम्ही सुद्धा दोडक्याच्या शिरा 1 मिनिटापर्यंत ताव्यावर या पद्धतीने भाजून घ्या। आता भाजलेल्या शिरा तव्याच्या एका साईडला करायच्या। त्यात आता भाजायला घालायचे 1 मूठभर शेंगदाणे। मीडियम फ्लेमवर अर्ध्या मिनिटापर्यंत शेंगदाणे आपण भाजून घेऊया। तवा गरम असल्यामुळे शेंगदाणे भाजायला जास्त वेळ लागणार नाही। आता भाजलेले शेंगदाणे दोडक्याच्या शिरांनी कव्हर करून घेऊया। काही सेकंदानंतर चमच्याने पलटून शेंगदाणे आणि शिरा एकत्र करून घेऊया। दोडक्याच्या शिरा आणि शेंगदाणे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर मीडियम फ्लेमवर 1 मिनिटापर्यंत भाजून घेऊया। तर इथे मी दोडक्याच्या शिरा आणि शेंगदाणे 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित भाजून घेतले। तुम्ही सुद्धा या पद्धतीने दोडक्याच्या शिरा आणि शेंगदाणे खमंग भाजून घ्या। त्यात आता 1 मीडियम साइज लसणाची कांडी सोलून घालायची आणि चटणी झणझणीत होण्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता, पण चटणी म्हटलं की ती झणझणीत असली पाहिजे, त्यामुळे इथे मी 5 तिखट मिरच्या ऍड केल्या आहे। आता मीडियम फ्लेमवर लसूण आणि मिरचीवर ब्राऊन स्पॉट येतात तवर आपण भाजून घेऊया। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची। मीडियम फ्लेमवर काही सेकंदापर्यंत सर्व आपण व्यवस्थित भाजून घेऊया। तर इथे मी चटणीचं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घेतलंय। गॅस बंद करायचा। प्लेटमध्ये काढून 5 मिनिटांसाठी पसरवून थंड करून घेऊया। तर इथे मी चटणीचं सर्व साहित्य थंड करून घेतलं। मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं झणझणीत चटणीचं साहित्य घालायचं। त्यात चवीनुसार मीठ ऍड करूया आणि मिक्सरमधून 3 ते 4 सेकंदासाठी जाडसर चटणी तयार करून घेऊया। तुम्ही सुद्धा या पद्धतीने जाडसर चटणी तयार करून घ्या। त्याच तव्यात मीडियम फ्लेमवर 4 ते 5 चमचे तेल घालायचं। तेल गरम झाल्यावर त्यात तयार केलेली जाडसर झणझणीत चटणी घालायची। मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटापर्यंत दोडक्यांच्या शिरांची चटणी आपण परतून घेऊया। चटणीला तेल सुटेपर्यंत आपण चटणी परतून घेऊया। तर इथे मी 3 मिनिटापर्यंत दोडक्याची चटणी परतून घेतली। तुम्ही बघू शकता चटणीला छान तेल सुटले। आता गॅस बंद करायचा। तयार केलेली चटणी प्लेटमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने झणझणीत दोडक्याच्या शिरांची चटणी नक्की ट्राय करा। आजची चना डाळ घालून दोडक्याची रस्सा भाजीची रेसिपी आणि झणझणीत दोडक्यांच्या शिरांची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा। वंदनाज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।